नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे ही संगमनेर मार्गेच व्हावी यासाठी आज हिवरगाव पावसा टोलनाक्यावरती चक्काजाम आंदोलन हे केलं जाणार आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर कार्यकर्ते या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली खरं तर हे चक्काजाम आंदोलन जे आहे तर ते होणार आहे। हा रेल्वे मार्ग जो आहे तर तो बदलण्यात आल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहे हे आंदोलनाला जे आहे बळ मिळावं यासाठी सातत्यानं आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्फत जे आहे तर प्रयत्न केले जात होते आणि आज जर बघितलं तर या महामार्गावरील अनेक ठिकाणी जे आहेत आमदार असतील खासदार असतील यांनी आंदोलनाचा जो आहे इशारा दिला होता। चक्काजाम आंदोलन खरं तर होणार होतं। कार्यकर्ते जमा व्हायला लागलेले आहेत, त्यांच्याकडनं आपण खरं तर जाणून घेणार आहोत काय नेमकी मागण्या आहेत, काय नेमक्या भूमिका। नाशिक पुणे ही रेल्वे संगमनेर मार्गेच झाली पाहिजे हे महत्वाचं आमची ठाम भूमिका आहे। काय नेमके या रेल्वेचा फायदा तुम्हाला होणार आहे, नेमकी काय मुलांची शाळा आहे, तरुणांच्या नोकऱ्या आहेत, सगळ्या बाबतीमध्ये महत्वाची रेल्वे आहे। त्यासाठी ही संगमनेर मार्गेच होणं त्याशिवाय काही झालीच पाहिजे या मतात आमची सर्व त्याची एकत्र जमलेलो आहोत। काय नेमकी भूमिका आहे चक्काजाम आंदोलन आपण खरं तर सर नाशिक पुणे अतिशय सरळ असा रेल्वे मार्ग असताना हा मार्ग बदलवला का? अनेक म्हणजे संगमनेर तालुका असेल, अकोला तालुक्यातील अनेक लोकांचा या ठिकाणी संभ्रम झालेला आहे आणि त्या अनुषंगानेच आज चक्काजाम हा रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि तो हक्काचा रेल्वे मार्ग या ठिकाणी झालाच पाहिजे। आणि खरं तर दळणवळण नाशिक पुणे हा दळणवळणाचा संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठा भाग आहे। याला अनुषंगाने अकोला तालुका पण त्या ठिकाणी जोडला जातोय आणि खरं तर शैक्षणिक असेल, आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल, व्यापाराच्या दृष्टिकोनातून असेल तर हा रेल्वे मार्ग अतिशय सुलभ आणि सरळ आहे आणि याच्यात अनेक जणांनी जो तो अडथळा घातलाय। खरं तर यासाठी संगमनेर तालुक्याने आज हा भव्य असा रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्वांचा प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि तो घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही आणि आज तो आंदोलनाला सुरुवात करतोय। एकूण थोड्याच्या वेळामध्ये जे आहे तर आता बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन जे आहे चक्काजाम आंदोलन हे सुरू होणार आहे। जोपर्यंत संगमनेर मार्गे नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग जे आहे तर तो मंजूर होत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन जे आहे सुरूच राहील अशी भूमिका जी आहे तर ती घेण्यात आली आहे। सुनील भोंगळे, एबीपी माझा, संगमनेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।